हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. ही उमललेली फुलं आणि दिवाळीची सकाळ किती सुंदर कॉम्बिनेशन आहे ना. आणि सगळ्यांच्याच घरात आता दिवाळीचं सण साजरं केलं जात आहे. सगळी तयारी चालू आहे, फराळ बनवलं जात आहे. आणि मग आमच्याही घरात सगळ्यांना सुट्टी आहे, सगळे घरीच आहेत, सगळे हेल्प करत आहेत मला. आणि मग रेयांश कसा मागा राहणार, त्याचीही लुडबुड चालू आहे माझ्या कामामध्ये. मी काय करंजी बनवत नाही, मी तुला पुरी बनवून देतो, तू मला तळून दे, असं त्याचं चालू होतं. आणि मग तिथून उठून आला, त्याला बोर झालं तर आतमध्ये जाऊ येऊन त्याचं इंटरेस्टिंग काम करतो आहे, म्हणजे क्रीम सगळी वेस्ट करणे. आणि तेच इकडं त्याचं चालू आहे. मॉइश्चरायझर क्रीम सगळ्या अंगाला लावत बसला आहे. आणि मग त्याला बघत बघत त्याला हँडल करत मी इकडं चकली पण बनवत होते. आणि मग मी जसं चकली बनवतं त्याचं तसं खायचं चालू होतं. आणि संध्याकाळी परत फटाके उडवायचं इन द सेन्स तो काही उडवत नव्हता, आम्हीच त्याला उडवून दाखवत होता. कारण की तो अजून छोटा असल्यामुळं मग तो घाबरत होता. हे ड्रोन शॉट काहीतरी होता, तेव्हा उडवत नव्हता, आम्हीच त्याला उडवून दाखवत होतो. आणि तोच त्याचा आनंद घेत होता. आणि मग लक्ष्मीपूजन केलो आम्ही सगळ्यांनी मिळून. आणि रेयांश काय तयारही झाला नव्हता, नवीन कपडे घातला नव्हता, तो जुनेच कपडे, तो ऐकतच नव्हता. त्या दिवशी रडारड चालू होती त्याची, थोडी चिडचिड होत होती. जुनेच कपडे घालून त्याचं चालू होतं पूजा करायचं. बाबांनी इकडे पूजा वगैरे केली. आणि मग दुसरा दिवस होता पाडव्याचा, त्या दिवशी तो नवीन कपडे घातला होता. मग त्याचं छान असं औक्षण केलं. आणि तुमच्या घरात लहान मुलांचं तुम्ही औक्षण केलं काही कमेंट करून नक्की सांगा. आणि असा होता आमचा छोटा असं दिवाळी सेलिब्रेशन. थँक्यू फॉर वॉचिंग.